चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कवठे मंकाळ इथं 3 किलो गांजासह दोघे जेरबंद, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारेवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार सांगली गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत गांजा विक्री व पुरवठा करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 2 किलो 882 ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोटरसायकल असा एकूण 3,02,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी कवठे मंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। यामध्ये इम्रान उस्मान संदे वय वर्ष 32 राहणार झुर्डेवाडी रोड कारखान्याजवळ विजयनगर कवठे मंकाळ, समीर इब्राहिम नकाशे वय वर्ष 32 राहणार 8वी गल्ली राजीव गांधी नगर माळवाडी जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर यांचा समावेश आहे। या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला। 4 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास कवठे मंकाळ थबडेवाडी रस्त्याजवळील स्मशानभूमीजवळ एक इसम बुलेट मोटरसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेला दिसला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष झडती घेतली असता मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीत 2 किलो 882 ग्रॅम वजनाचा हिरवट काळपट रंगाचा तयार गांजा आढळून आला। चौकशी दरम्यान इम्रान संदे यानं हा गांजा जयसिंगपूर येथील समीर नकाशे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी अंकली फाटा परिसरातून समीर नकाशे यालाही ताब्यात घेतले। चौकशीमध्ये त्यानं गांजा विक्री केल्याचं मान्य केले। या कारवाईत 72,150 रुपयांचा गांजा तसेच 2,30,000 रुपये किमतीची रॉयल एनफील्ड बुलेट मोटरसायकल MH10 ED 7175 असा एकूण 3,02,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, अनिल ऐनापुरे, संजय पाटील, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, इस्रान मुल्ला, संकेत मगदूम, सोमनाथ गुंडे, अमर नरके, सुनील जाधव, रोहन घसते, सुशांत चिले, अभिजित पाटील, अजय पाटील आदी पथकानं केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करत आहेत।